त्या दिवशी तुम्ही पत्रकार कक्षात आल्यानंतर मला सांगितलं, बघा पत्रकार कक्षाची अशी अवस्था आहे. आणि तिथं आयुक्तही होते त्या दिवशी. मी आयुक्तांना सांगितलं की हे ताबडतोब आपल्याला करायचं आहे. आणि जसं माझं कामाची पद्धत आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं आयुक्तांनी देखील या ठिकाणी करून दाखवलं. म्हणून खरं म्हणजे मी आयुक्तांचं अभिनंदन करतो. आणि अतिशय चांगलं पत्रकार कक्ष. अरे बाबा, जे कुठे नसतं तिथे आपल्याकडे अतिशय चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झालाय. लोक म्हणतात पुणे तिथं काय होणं, पण आता मी म्हणेन ठाणे तिथं काय होणं. आणि अशा प्रकारचा चांगला पत्रकार कक्ष या ठिकाणी झालाय. आता तुम्हाला महासभेत वरती गॅलरीत बसण्याची गरज नाही. आणि मी म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या खासदार ज्योतिताई वाघमारे आवर्जून इथं आल्या आणि त्यांनी मला सांगितलं, मी पत्रकारितेतून सुरुवात केली. म्हणजे बघा, तुमचा पत्रकारांचा प्रतिनिधी राज्यसभेत गेला. त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्व पत्रकार आपल्या बांधव भगिनी यांना सगळ्यांना शुभेच्छा. आज महावीर जयंती आहे. महावीर जयंतीच्या दिवशीच आपलं हे लोकार्पण झालेलं आहे. चांगला वापर याचा करा. आणि ठाणे शहर जसं बदलतंय, ठाणे शहरामध्ये मागच्या काही वर्षापूर्वीचं ठाणं आपण पाहिलं आणि आताचं ठाणं आपण पाहतोय, बदललेलं ठाणं पाहतोय. आणि कुठेही कोणी, आता मला मगाशी आनंद म्हणाला की कुठेही काय घार उडते लक्ष ठाण्याशी आपलं नाळ जुळलेली आहे. ठाणं आणि शिवसेना, ठाणं आणि आनंद दिघे साहेब, हे जे काही समीकरण आणि नातं आहे जुनं आहे, बाळासाहेब आणि ठाणं. त्यामुळे ठाण्यामध्ये आज ज्या पद्धतीने आपण विकास पाहतोय ते आज बदललेलं ठाणं, मेट्रो होते, इंटरनल मेट्रोचं काम सुरू होईल, त्याचबरोबर कोस्टल रोड होतोय, अनेक रस्ते होत आहेत. हे ठाणं वाढतंय, ठाण्याला लोक पसंत करू लागलेत, इतर शहरातले लोक ठाण्यात येऊ लागलेत. आणि खरं म्हणजे ठाण्याचं टेम्परेचर जे आहे, जर आपण वरून पाहिलं, मी जेव्हा हेलिकॉप्टरने जातो इतर ठिकाणी कुठे कुठे, तर ग्रीन कव्हर आपल्या ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तलाव आहेत वरून दिसतात, ग्रीन कव्हर दिसतं. आणि त्यामुळे इतर शहरांपेक्षा इथं टेम्परेचर 2-2.5 डिग्रीनी कमी असतं. आणि हे ठाण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून ठाणं हे तलावांचं शहर म्हणून ओळखतो आपण. तर एक बुजवलेला तलाव पुनर्जीवित केला जोगीला. त्यामुळे एकदा तर आठवण सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मासुंदा तलाव अख्खा कोरडा केला आणि पूर्ण त्याच्यातलं गाळ, माती, हजारो ट्रक काढले आणि तो स्वच्छ केला. त्यामुळे ठाण्यामध्ये असं कुठे काही होत नाही, ते ठाण्यात होतंय. त्यामुळे ठाण्यातून सुरुवात होते, नंतर सगळीकडे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देताना मला आनंद होतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना आनंद कांबळे, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचं मनापासून अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा. लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, पहिल्यांदाच मी त्यांचं या आमच्या सर्व पत्रकारांतर्फे आभार मानतो, त्यांचे धन्यवाद मानतो. जसं घार फिरते आकाशी नक्षत्राचं पिला पाशी असतं, तसं साहेब मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी आमचं ठाण्यावरच्या पत्रकारांमध्ये प्रेम कमी केलं नाही. आणि ते केलं नाही त्याचा हा प्रत्यय आत्ता आहे. एका 15 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये आणि 15 मिनिटाच्या शब्दावरती 15 दिवसात काम केलेलं आहे, असे आमचे साहेब आहेत. तर साहेब, तुमचं आमच्या लक्ष असतं, तुमचं आमचं प्रेम आहे. आणि आपल्या अनेक वर्षाच्या जे पत्रकारिता आम्ही करतो त्यामध्ये तुमच्यासारखा मुख्यमंत्री पण कोणी बघितलं नाही, तुमच्यासारखा उपमुख्यमंत्री कोणी बघितला नाही, तुमच्यासारखा पालकमंत्री कोणी बघितलं नाही, तुमच्यासारखा विरोधी पक्ष नेताही कोणी बघितला नाही आणि तुमच्यासारखा सभागृह नेताही कोणी बघितला नाही. या सगळ्या ज्या आहेत संज्ञा आहेत तुम्हाला लागतात. आणि तुम्ही खरोखर एक सामान्य घरातल्या आत आम्ही सामान्य तुम्ही समजतो. आम्ही पत्रकार असलो तरी तुम्ही आमचे पालक आहात. आमच्यावर तुमचं सदैव प्रेम असतं.
हे तुमचं प्रेम यापुढे अखंडित राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि साहेबांना